Okay, good afternoon. This is next problem of mutual accommodation. See the problem. X and Y were friends and in need of funds. So there is financial need. On 1st January, X drew a bill for rupees 2 lakhs for 3 months on Y. On 4th January, X got the bill discounted at 10% per annum and remitted half of the proceeds to Y. On 1st April, X could not send the required sum. म्हणजे 1st एप्रिलला एक्सने आपल्या वाटणीचे पैसे वायला द्यायला हवे होते टू ऑनर द बिल, बट ही कुड नॉट सेंड द रिक्वायर्ड सम. इन्स्टेड म्हणजे त्याऐवजी ही ॲक्सेप्टेड वायज बिल फॉर रुपीज 1,20,000 फॉर 2 months. तो पैसे देऊ शकला नाही म्हणून त्यांनी वायनी काढलेलं 1,20,000 रुपयांचं बिल 2 महिन्यांसाठीचं ॲक्सेप्ट करून दिलं वायला. ऑन 4th एप्रिल द बिल वॉज डिस्काउंटेड बाय वाय ॲट 12% पर ॲनम. हे एक्सनी ॲक्सेप्ट करून दिलेलं बिल वायनी बँकेकडे त्याच्या डिस्काउंट केलं 12% डिस्काउंट पर ॲनमला. आणि जे पैसे बँकेकडनं मिळाले आउट ऑफ धिस रुपीज 7,800 वेर रेमिटेड टू एक्स. 7,800 एक्सला पाठवून दिले आणि फर्स्ट बिल ऑब्व्हियसली त्यांनी आलेल्या पैशातनं पेड केलेलं असणार आहे. ओके. ॲट मॅच्युरिटी ऑफ सेकंड बिल ड्यू टू फायनान्शियल क्रायसिस एक्स बिकेम इन्सॉल्वंट and only 50 paise in a rupee could be recovered from his estate. Past journal entries in the books of X and Y. This is interesting problem. या ठिकाणी काय झाले बघा, एक्स आणि वाय हे फ्रेंड्स आहेत. दे आर इन नीड ऑफ फंड्स. सो पहिल्यांदा एक्सनी वायवर बिल काढलं आहे, वायने ॲक्सेप्ट करून दिलं आहे. एक्सनी ते बिल पहिलं बिल बँकेकडे डिस्काउंट केलं आहे आणि अर्धे पैसे वायला पाठवून दिलेत वापरण्यासाठी. दोघंही अर्धे अर्धे पैसे वापरणार आहेत. हे बिल ऑन मॅच्युरिटी वायनी ऑनरकडनं एक्सपेक्टेड आहेत. त्यावेळेला एक्सनी त्याच्या वाटणीचे पैसे त्याला पाठवायला पाहिजेत वायला आणि मग वाय ते बिल ऑनर करणार आहे. बट एक्स कुड नॉट सेंड द रिक्वायर्ड सम. 1st एप्रिलला म्हणजे ऑन मॅच्युरिटी ऑफ फर्स्ट बिल एक्स पैसे पाठवू शकला नाही त्याच्या वाटणीचे. सो इन्स्टेड त्याने वायला सांगितलं तू माझ्यावर बिल काढ, मी तुला ॲक्सेप्ट करून देतो. सो ही ॲक्सेप्टेड वायज बिल ऑफ रुपीज 1,20,000 फॉर 2 months. एक्सनी ते बिल ॲक्सेप्ट करून दिल्यानंतर वायनी हे बिल त्याच्या बँकेकडे डिस्काउंट केलं आणि आलेल्या पैशामधले पैसे वापरून त्यांनी पहिलं बिल ऑनर केलं आणि 7,800 रुपीज एक्सला दिले वापरायला. ॲट मॅच्युरिटी ऑफ सेकंड बिल, दुसऱ्या बिलाच्या मॅच्युरिटीच्या वेळेला फायनान्शियल क्रायसिसमुळे एक्स बिकेम इन्सॉल्वंट. आता जे दुसरं बिल आहे ते एक्सनी ॲक्सेप्ट करून दिलेलं आहे, त्यामुळे एक्सनी त्या बिलाचे पैसे बँकेला वेळ करायला पाहिजे होते. ॲट दॅट टाईम एक्स बिकेम इन्सॉल्वंट. तो इन्सॉल्वंट झाला आहे आणि त्याच्या इस्टेटमधून 50 पैसे इन रुपी कुड बी रिकवर्ड असं सांगितलं आहे. सो आता आपण एक्स आणि वायच्या बुक्समधल्या जर्नल एंट्रीज पास करूया. लेट स्टार्ट. सो आय हॅव प्रिपेअर्ड जर्नल ऑफ एक्स अँड जर्नल ऑफ वाय. मी तुम्हाला कंपॅरेटिव्ह स्टडी शिकवण्यासाठी हे साईड बाय साईड लिहिलेलं असलं तरी एक्झाममध्ये तुम्हाला जर्नल एक्सचं किंवा वायचं एकाचं पण विचारू शकतात. तुम्ही पहिल्यांदा एक्सचं जर्नल इन डिटेल म्हणजे ड्रॉ करताना डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट, तसंच वायचं जर्नल प्रिपेअर करताना सगळे कॉलम्स असलेले जर्नल ड्रॉ करा आणि एक एक जर्नल करा. मी तुम्हाला समजण्यासाठी एकत्र व्हिडिओमध्ये दिसायला सोपं पडतं म्हणून अशा पद्धतीने केलेलं आहे. मी डेट अशीच इथे लिहिणार आहे, पण तुम्ही प्रॉपरली डेट कॉलम, यू हॅव टू ड्रॉ प्रॉपर डेट कॉलम अँड राईट द डेट ऑफ एव्हरी एंट्री. इट इज कंपल्सरी. Okay, now see the problem. We have discussed the problem already. X and Y were friends, so for raising finance they have followed accommodation bill concept. Journal of X. On 1st January X drew a bill for rupees 2 lakhs for 3 months on Y. So on 1st January 1st he drew a bill on Y and Y accepted it obviously. So in case of first bill X is drawer and Y is drawee, but in case of second bill X will be drawee and Y will be drawer. हे लक्षात ठेवा. So 1st January ला first entry will be BR account debit 2 lakhs to Y's account
2 lakhs. Acceptance received, being the acceptance received. Here on 1st January, the entry will be X's account debit 2 lakhs to bills payable account 2 lakhs. Acceptance given. Acceptance given. Now see in the problem. X got the bill discounted at 10% per annum and remitted half of the proceeds to Y. So on 4th January, X discounted the bill. So we know the entry bank account debit or cash bank account debit. So bank account debit or cash account debit, discount account debit, to BR account. The bill is discounted at 10% discount per annum. So per annum discount will be 10% of 2 lakhs, that is 20,000. 2 लाखाच्या 10% म्हणजे 20,000. But the bill term is 3 months. So discount for 3 months will be 5,000. So bank account debit 1,95,000. मोठे व्यवहार हे नेहमी बँके थ्रूच होतात, त्यामुळे कॅशच्या ऐवजी बँक इज मोर करेक्ट. 2 lakhs. Okay, being the bill discounted. Bill discounted with the bank. याच्या अगेन्स्ट 4 जानेवारीला बिल डिस्काउंटेडशी रिलेटेड ह्याची एंट्री काही होणार नाही आहे. पण त्याच दिवशी काय सांगितले बघा, अँड रेमिटेड हाफ ऑफ द प्रोसीड्स टू वाय. त्यांनी त्याच दिवशी हाफ प्रोसीड्स वायला पाठवलेली आहेत. त्यामुळे अगेन ऑन जानेवारी 4th डिस्काउंटेडची एंट्री डॉयच्या पुस्तकात काही होत नाही, आपल्याला माहिती आहे. 4 जानेवारीला आपल्याला टू पास द एंट्री ऑफ हाफ ऑफ द प्रोसीड्स रेमिटेड टू वाय. मीन्स एक्सनी वायला हाफ अमाऊंट पाठवलेली आहे. हाफ ऑफ 2 lakhs इज 1 lakh. सो वायज अकाउंट विल बी डेबिटेड बाय रुपीज 1 lakh. To bank account, to discount account. Half of this amount, that is 1,95,000. Half of this amount is 97,500 and half of discount, that is 2,500. Okay, so narration will be half proceeds remitted to Y. इथून त्यांनी वायला दिलेले आहेत हाफ ऑफ द प्रोसेस, म्हणजे हाफ ऑफ द प्रोसेस रिसिव्हची एंट्री इथे व्हायला पाहिजे. सो ऑन जानेवारी 4th बँक अकाउंट डेबिट 97,500. डिस्काउंट अकाउंट डेबिट 2,500 to X's account 1 lakh. Narration being half of the proceeds received. बिल डिस्काउंटेडची एंट्री इकडे काही होणार नाही आहे, त्याचं नो एंट्री असं लिहायची गरज नाही, डिरेक्टली त्याच्या पुढची एंट्री करायची आहे. हाफ ऑफ द प्रोसेस रेमिटेड टू वाय अँड हाफ ऑफ द प्रोसेस रिसिव्ड फ्रॉम एक्स. इथे तुम्ही देऊ शकता फ्रॉम एक्स. ओके, आता काय झालं आहे बघा. ऑन 1st एप्रिल 3 months आफ्टर 1st जानेवारी, 1 जानेवारीनंतर 3 महिन्यानंतर, ॲट द टाईम ऑफ मॅच्युरिटी ऑफ दिस बिल, ऑन 1st एप्रिल एक्स कुड नॉट सेंड द रिक्वायर्ड सम. एक्स रिक्वायर्ड सम पाठवू शकला नाही. सो ही ॲक्सेप्टेड वायज बिल
for rupees 1,20,000 for 2 months. So on April 1st April ही ॲक्सेप्टेड द बिल, म्हणजे आता सेकंड या बिलासाठी एक्स हा ट्रॉई झालेला आहे हे लक्षात ठेवा. सो एंट्री विल बी वायज अकाउंट डेबिट 1,20,000 टू बिल्स पेएबल अकाउंट 1,20,000. आणि हा ड्रॉवर झालेला आहे, त्यामुळे एप्रिल फर्स्टला आपल्याला एंट्री करायची आहे BR अकाउंट डेबिटवाली. सो BR अकाउंट डेबिट टू एक्सिस अकाउंट. And narration being the acceptance received. आता या ठिकाणी Y हा ड्रॉवर आहे आणि X हा ड्रॉई आहे. सो ॲक्सेप्टन्स गिव्हन अशी एंट्री येणार आहे. वायनी एक्सवर बिल काढलं आहे आणि एक्सने ॲक्सेप्ट करून दिलेलं आहे. आता त्याच्यानंतर काय सांगितलं आहे बघा, ऑन 4th एप्रिल द बिल वॉज डिस्काउंटेड बाय वाय ॲट 12% पर ॲनम. आता हे जे दुसरं बिल आहे, वाय हा ड्रॉवर आहे, त्यामुळे त्यांनी ते बिल बँकेकडे डिस्काउंट केलेलं आहे. त्यामुळे बिल डिस्काउंटेडची एंट्री येणार ऑन April 4th. ऑब्वियसली बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू BR अकाउंट, bill discounted at 12% per annum. 12% पर ॲनमला बिल डिस्काउंट केलेलं आहे. 12% ऑफ 1,20,000 फॉर 2 months. So you have to calculate the discount, and discount is 2,400. So discount 2,400, it means he has received 1,17,600. Total amount is 1,20,000. 1,20,000. 1,20,000वर 12% काढायचे आहेत, ते पर ॲनम येणार. त्याच्यावरून डिवायडेड बाय 12 × 2 केलेत की तुम्हाला डिस्काउंट कॅल्क्युलेट करता येईल. डिस्काउंट कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि त्यांनी ते बिल डिस्काउंट केलेलं आहे बँकेकडे. ओके. आता बिल इज डिस्काउंटेड विथ द बँक. पुढे काय सांगितलं बघा, आउट ऑफ धिस, आता त्यांनी बँकेने त्याला 1,17,600 दिलेले आहेत. आउट ऑफ धिस ₹7,800 वर रेमिटेड टू एक्स. त्यांनी 7,800 एक्सला पाठवलेले आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. आणि ऑब्व्हियसली उरलेल्या पैशात त्यांनी पहिलं बिल ऑनर केलेलं असणार आहे. त्यामुळे April 4thलाच पहिलं बिल ऑनर केल्याची एंट्री करून टाकायची. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 2 lakhs. First bill honored. $1,20,000 पैसे घेऊन, 1,00,000 रुपये घेऊन त्यांनी बिल ऑनर केले स्वतःजवळचे पैसे घालून. 2 लाखाचं पहिलं बिल ऑनर केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रॉब्लेममध्ये सांगितलं आहे की आउट ऑफ दिस ₹7,800 वर रेमिटेड टू एक्स. 7,800 त्यांनी रेमिट केलेत एक्सला. सो एक्सिस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट टू डिस्काउंट अकाउंट. आता डिस्काउंट किती ते कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करूया. वर्किंग करून दाखवते मी या ठिकाणी तुम्हाला. बघा, पहिलं बिल 2 लाखाचं होतं, त्यातले 1,00,000 रुपये एक्सच्या वाटणीचे होते आणि आता त्यांनी 7,800 पाठवलेले आहेत. बरोबर आहे. सो
1,07,800. पहिले 1,00,000 आणि 7,800 असे टोटल 1,07,800 हे एक्सनी वापरलेले आहेत. आता या ठिकाणी ज्यावेळेला आपण बिल डिस्काउंटेडची एंट्री केली होती त्यावेळेला 1,17,600 मिळालेले आहेत आणि त्याच्यासाठी डिस्काउंट गेला आहे 2,400. पण त्यातले 1,07,800 हे एक्स वापरणार आहे, कारण एक्सनी बिलाचे पैसे पाठवले नव्हते पहिल्या बिलाचे, त्याच्या वाटणीचे 1,00,000, म्हणून वायनी बिल डिस्काउंट वगैरे हे सगळं केलं होतं. म्हणजे ते राहिलेले 1,00,000 आणि आत्ताचे 7,800 असे टोटल 1,17,600 पैकी 1,07,800 हे एक्सच्या वाटणीचे आहेत असं गृहीत धरलेलं आहे. ओके, सो अमाऊंट आहे 1,17,600. या अमाऊंटसाठी डिस्काउंट होता डिस्काउंट इज 2,400. ओके, सो फॉर 1,07,800 हाऊ मच विल बी द डिस्काउंट. या अमाऊंटसाठी हा डिस्काउंट आहे, तर या अमाऊंटसाठीचा डिस्काउंट आपल्याला काढायचं आहे. सो 1,07,800 डिवायडेड बाय 1,17,600 into 2,400. So it is 2,200. You can use the calculator for this. So discount 2,200. It means for completing the transaction he has remitted 7,800 and discount is charged 2,200. So total amount is debited to X's account 10,000. Okay, narration is rupees 7,800 remitted to X and proportionate discount. त्या प्रोपोर्शनमधला डिस्काउंट त्याच्या वाटणीचा त्याला रेमिट केलेला आहे असा अर्थ होतो. ओके, आता एक्सच्या याच्यामध्ये काय झाले बघा. या ठिकाणी त्यांनी बिल ॲक्सेप्ट करून दिलेलं होतं. ॲक्सेप्टन्स गिव्हन. ॲक्सेप्टन्स 1,20,000चा दिल्यानंतर एक्सच्या याच्यात काय झाले बघा. तर ही जी एंट्री आहे या एंट्रीचं अपोजिट एंट्री या ठिकाणी होणार आहे. म्हणजेच काय बघा, तर बँक अकाउंट डेबिट ऑन 4th एप्रिल ऑब्व्हियसली. बँक अकाउंट डेबिट 7,800. डिस्काउंट अकाउंट डेबिट 2,200 to Y's account 10,000 and narration being 7,800 rupees received and charged proportionate discount. ओके, आता पुढे काय झाले बघा. दुसरं बिल काढलं, ते डिस्काउंट केलं. डिस्काउंट करून आलेल्या पैशातून पहिलं बिल ऑनर केलं. उरलेल्या पैशातले पैसे एक्सला पाठवले आणि डिस्काउंट पण त्याच्या डोक्यावर बसवला. प्रोपोर्शनेट डिस्काउंट याचं कारण तो डिस्काउंट एक्सनी बिल पहिलं ऑनर न केल्यामुळे खर्च झालेला होता. आता सांगितलं ॲट मॅच्युरिटी ऑफ सेकंड बिल ड्यू टू फायनान्शियल क्रायसिस एक्स बिकेम इन्सॉल्वंट. एक्स इन्सॉल्वंट झालेला आहे. सो सेकंड बिल जे ॲक्सेप्ट केलेलं आहे ते डिसऑनर झाल्याची एंट्री आपल्याला करायला पाहिजे. सो डिसऑनरची एंट्री करूया. इकडे बघा सगळ्यांनी, बिल ऑफ एक्सचेंजमध्ये आपण शिकवलेलं आहे. ॲक्सेप्टन्स दिलेलं आहे. हे ॲक्सेप्टन्स दिल्यानंतर हे बिल एक्सकडे आहे, म्हणजे बिलाच्या एंट्रीच्या उलट एंट्री डिसऑनरची असणार आहे. सो एंट्री ऑफ डिसऑनर विल बी बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू Y's account. Second bill dishonored due to bankruptcy. Second bill was dishonored by X 1,20,000 1,20,000. सेकंड बिल वायनी डिस्काउंट केलेलं होतं. बँकेने पैसे मागायला आलं त्यावेळेला एक्सनी ते बिल डिसऑनर केलेलं आहे. इन द बुक्स ऑफ ड्रॉवर दुसऱ्या बिलासाठी वाय हा ड्रॉवर आहे,
त्यामुळे ज्याच्याकडून येणे आहे त्याचं अकाउंट डेबिट करायचं आहे. एक्सिस अकाउंट डेबिट 1,20,000 टू बँक अकाउंट 1,20,000. Narration is bill dishonored. ओके. आता प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे ओनली 50 पैसे इन रुपी कुड बी रिकवर्ड फ्रॉम हिज इस्टेट. सो हियर द एंट्री विल बी द एंट्री ऑफ डिसऑनर, दॅट इज बँक अकाउंट डेबिट म्हणजेच कॅश बँक अकाउंट डेबिट और कॅश अकाउंट डेबिट, बॅड डेट्स अकाउंट डेबिट, 50% amount recovered, 50% of 1,20,000, so it is 55,000. आता this is the account of 1,10,000 because out of 1,20,000 10,000 रुपीजचा हिशोब त्यांच्यामध्ये सेटल झालेला आहे. सो अमाऊंट रिमेनिंग इज 1,10,000. आउट ऑफ दॅट 50% अमाऊंट इज रिसिव्ड. सो here in the books of X, Y's account debit, okay. In this way we have to pass these journal entries in the books of X and Y. It is a little bit complicated procedure. लक्षात घ्या. 1,20,000चं सेकंड बिल आहे जे बिल डिसऑनर केले वायनी. ते डिसऑनर केल्यानंतर त्या दोघांमध्ये 10,000चा व्यवहार आधीच पूर्ण झाला आहे. त्या बिलापैकी त्यांनी त्या पैशाचा हिशोब पूर्ण केला आहे. सो अमाऊंट पेएबल बाय वाय टू एक्स X to Y is rupees 1,10,000. Out of that 50% amount recovered and 50% bad debts. So 55,000 रिसिवड असे दाखवलेत आणि 55,000 बॅड डेट्स असं दाखवलेत. हे लक्षात घ्या. अशा तऱ्हेने अकॉमोडेशन बिलमध्ये असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आत्ताची जी मॉक टेस्ट मी तुम्हाला पाठवली आहे त्याच्यामध्ये बघा, दॅट वॉज अ व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम ऑफ रेग्युलर बिल ऑफ एक्सचेंज. इट वॉज नॉट ऑफ अकॉमोडेशन बिल. So solve this problem in your notebook, and if there is any doubt, ask. Bye.